स्वामी आमच्याशी बोलतात, हे सगळं काय आहे? कलियुगातला फ्रॉड आहे हा, दुसरं काही नाही. जर त्यांना तुम्हाला काही निरोप द्यायचा असेल तर ते डायरेक्ट तुम्हाला देतील ना. मधला माणूस कशाला पाहिजे त्यांना? मग त्याच्यासाठी स्वामी महाराजांच्या घरी जायची गरज नाही. कोणीतरी पाट्या लावतंस, मग हे स्वामींचं घर आहे. अरे स्वामी विश्वात्मक आहेत, सगळी घरं त्यांचीच आहेत. तुझंच घर कशाला स्वामी महाराजांचं पाहिजे? याचा अर्थ तुमचा धंदा आहे. एखादा भगवे कपडे घालून कोणीतरी बुवा आलाय खोटा, असं जर आला ना समोर, ती शिवी घालून हसडून म्हणायचे हाकलून दे त्याला, फुकट खायला आला असं म्हणायचे. त्यांच्या चरित्रात नोंदी आहेत तशा. खोटं बोलायची गरज काय? हे जे माझ्या थ्रू स्वामी महाराज बोलतात म्हणतात ते सगळे खोटे आहेत. मीच बघितलेलं उदाहरण आहे की एका मुलाला असंच कोणीतरी माझ्याशी स्वामी महाराज बोलतात, त्यांनी तर असं सांगितलं की स्वामी महाराजच मला सांगतात कुणाला अपॉइंटमेंट दे. फसवावं, पण किती लेवलला फसवावं. त्या अशाच कोणीतरी त्याला सांगितलेलं. तो मुलगा मला फोन करून म्हणाला की मी पार आता आत्महत्या करायच्या निर्णयावरती आलेलो आहे, कारण मला इतकं फसवलं गेलंय सगळ्या बाजूनी. मी मुळातच प्रॉब्लेम मध्ये होतो, त्यात मला हे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं झालेलं आहे. अरे म्हणलं